चे मानस भरला सर्वांगी उल्हास ऋषी मनास तेथे आला. मग असणार हनुमंतरायाचं उड्डाण आलं, त्याच्यापेक्षा पुढं असणारं काळनेमीचं उड्डाण आलं आणि तिथं असणारा आश्रम तयार केला, फुलं बाग फळ तळ सगळं निर्माण केलं. आणि हनुमंतरायाला बघितल्यावर असणारा उल्हास आला का राम भक्ताची असणारी भेट होणार आहे आपल्याली, असं कुणाला वाटलं काळनेमीला. हनुमान श्रीराम किंकर राम रूप सरचर हो देखो सर्वदा साचर प्रेम थोर श्रीराम. रामचंद्राचा असणारा प्रेम होता हनुमंतरायाला. हनुमंत असणारे निस्सीम असणारे राम भक्त होते आणि कार्य करायला आलते. कुणाचं? रामचंद्राचं कार्य होता. व काय कार्य होतं? असणारा पर्वलता जाऊन वरी आणायची, लक्ष्मणाला उठवायचं. हे निस्सीम भक्तीनं असणारं कार्य कोण? हनुमंतराया करू लागले. जैसी जैसे अंतव्रती ते जगाचे तैसेच देखती तेही विषयाची उपपती शिलोक संपत्ती परिसावी. मग असणारा कसं आहे? ज्याची जशी मनात वरती असं पुढं दिसतंय. हनुमंतराया कसे होते? राम भक्त होते, त्यांच्या मनात काहीच नव्हतं. आणि इकडं काळ नेहमी असणारा कसा होता? काळाच होता, राजा रावणाचा सेवक होता. इडा उचलला होता पैनीचा. काय इडा उचलला होता? मी असणारा राजाचं कार्य करीन, हनुमंतरायाला गुमीन, हे कार्य होतं. हनुमंतरायाचं कार्य काय होतं? मी असणारा काय करीन? वली आणून लक्ष्मणाला उठवील. सजनाचे मुख्य लक्षण बर्म रूप सवे आपण जग देखणे बर्म पूर्ण कपट चिन्ह तो ज्ञानो. अहो सज्जनाचं लक्षण असं कसं या? हनुमंतराय सज्जन होते, त्यांचं लक्षण असणारं चांगलं होतं. आणि काळनेमी असणारा दुर्जन होता, त्याच्या पोटामध्ये असणारं कपट होतं. तुम्ही काय म्हणताल? नातरायाचं बारवड कसं काय सांगायला? नातरायाचं बारवड कसं होतं? असणारा असं बारवड होतं नातरायाचं की असणारं आशे कैसे झाले बोंधू झाले बोंधू कर्म करुणी म्हणती साधू म्हणती साधू अंगा लावून याराकड डोळे झाकून करती पापन जळूती ह्याच्या संगती व जळूती ह्याच्या संगती. याच्यापैकी काळनेमी होता. यानं असणारा काय केलेलं होतं? जटा वाढवलेल्या, माळ काय लटकीच घेतली, जप काय करायला, कशासाठी? हनुमंतरायाला गुमिवण्यासाठी. अहो असे साधू आता सुद्धा आहेत, यांच्या संगती तुम्ही धरू नका. चांगल्याच्या असणारा दरा आणि करते करते माझा असणारा आशीर्वाद आहे. सुयोजक निवेदक रामायणाचे यांना कोटी कोटी आशीर्वाद आहे. संभाबाई असतेन, रमेश भाई असतेन, प्रदीप भाऊ असतेन आणि सगळे गावचे कार्यकरी असतेन. एवढ्याला माझा कोटी कोटी नमस्कार आहे. कशासाठी? ही राम भक्ती चालू देत ह्याचं मला असणारं नवल वाटतं. या आम्ही म्हणतो रामायण लावा ना ऐकाय जावा, पण लावितच नाही तर जायचं कुठं? इथल्या माणसं नशीबवा नाही त्यांना असणारं रामायण ऐकाय मिळतं या, असं असणारं मी सांगते. जिनोनी काम क्रोध दमोन निया इंद्राचे धुंद खनोन या विषयाचा कंद परमानंद पावले. मोडून या विषयाचा कंद म्हणजे असणार आहे रामायण असणारं सोपं नाही. वरपंग मगाच यांना सांगितलं, वरपंग भक्ती देवाला पावत नाही, खसून मनातून भक्ती असणारी पाहिजे. पण रामचंद्र कामच करते. तर कसं आहे, भक्ताच्या पाठीमागं उभाच राहतात, ह्याचा अनुभव असणारा आलेला आहे असं असणारं सांगू लागले. त्यासी दृश्य दृष्टांत दर्शन द्याये देता ध्यान यज्ञ यज्ञता ज्ञान अवघ्या चिन्ह बसत. द्रष्टा चिन्ह अवघा असणारा बासत आहे. कशाला? ज्या टायमाला तुम्ही खचून राम भक्ती करता त्या टायमात तुम्हाला परिचिती येते. या देव काय भाजीपाला आहे का बाजारचा? उरसा आपलं तांब्याभर पाणी वाटायचं, 2 एकादशी करायचं ना आम्हाला देवा पाव. कसा देव पावन? आयुष्यभर राम 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 असा जप करावा लागतो, भक्ती करावं लागती. मग रामचंद्र पावतेत म्हणजे पावतेतच त्यांना असणारी. हे सजनाचे लक्षण लबुद जे कविशेषण सांगो त्याचे ही चिन्हे सावधान उदारा. म्हणू लागले सज्जनाचे लक्षण कसे आहेत म्हणले, त्याचा असणारा मी चिन्ह असणारं सांगतो, तुम्ही असणारा ऐका. नातराय आणि सांगू लागले. दरवे लोभ देखे जया पासी सदा ओळखे तयासी
अनु मात्र लुलंगी वचनासी मने सर्वे सवेसी मी दास नातराय असणारे सांगू लागले ज्याला दरव्याचा म्हणजे धनाचा लोभ आहे आणि ज्याला असणारा कशाचा आहे आपल्या स्वतःच्या जीवाचा लोभ आहे. अहो चला ना उत्तराखंडात नाही नाही तिकडं मरत या आणि इथं मरण आलेलं तुम्हाला सोडतंय का. पण मनामध्ये चितायचं बद्रीनाथ करावं केदारनाथ करावा इकडले 2 धाम इकडले 2 धाम एकाच वर्षात केले 2 धाम आणि तुम्ही म्हणता पैसा देवाला निघला की सगळं गणगोत कुणी बी 10,000 5,000 पैसे देते ऊस निघायचे पण देवच करायचे. तुम्ही जर म्हणता असं ना कोण आहे हे बद्रीनाथ असणारे कोण आहे तर विष्णू भगवंताचा अवतार आहे आणि केदारनाथ जर म्हणतात तर पांडू असणारे काय होते महादेवाला हुडकीत होते आणि महादेव होते पक्षाच्या रूपामध्ये. मग पांडवाली महादेव गौसाले कुठं असणारा तिकडं असणारा ते पशुपती तिथं नेपाळमध्ये दारा पक्षी म्हणले की मुंडकं खुडलं पक्षाचं की मग ते मुंडका असणारं नेपाळमध्ये आणि दंड असणारं केदारनाथावर आहे. केल्याशिवाय सांगा येत नाही करावं लागतंय जाऊन शिनी एकदाच माणसाचा जन्म येणार आहे आणि तुम्ही काय करा फक्त धाम करून बघा पैसा तुम्हाला कुठून बी येतो या. फक्त तुम्ही मनात कल्पना करायची की देवा मला हे 4 धाम घडू दीच कुणाला बी जाऊन विचारायचं कसलं व धामाला. मग जेव्हा पिच्या धरला तेव्हा 4 धाम झाले. काय करा तुम्ही सगळ्यांनी माझं सांगणं या एकदा फक्त 4 धाम करून बघा कसा महिमा देवाचा असा सांगताच येत नाही. देख धनवंते व्यवहारे सजले त्यासी अंत दरे विरक्त देखो नियक सरे सवेदा तरे पैसविया. मग असणार कसं आहे ना भक्ती असणारी खसून करावं लागते म्हणले सगळं असणारं नातराय असणारं दर्शनात असणारा सांगू लागले. मले भगवंताची कोण सताची सिद्ध विश्वदत्त भोग असता सांडोनी दरिली तपसता उभे गाता केवळ नातराय सांगू लागले भगवंताची कोण कथा भगवंत काय असणारा स्वप्न आमेले 3 ताळ सप्त पाताळात करते असणारे धरते असणारे रामचंद्र. अहो राजा रावण का साधा होता का वेद पाटक आणि कुठली मृत्यू पाताळ स्वर्ग सगळी संपत्ती आणून भरली होती. 14 चौकड्याचा राजा एकट्या रावणाला नाही गेलं झालं मला 14 चौकड्या म्हणजे 6 योगाची 1 चौकडी असं त्याला असणारं राज्य होतं आणि ते जन्माला गेलं नाही ना. आपलं 70 80 आयुष्य 100 तर आपण तगतच नाहीत. आपण संसार 50 वर्ष झाले पोराकडे सगळं द्यायचं आणि उठलं की रामायण उठलं की कीर्तन उठलं की भजन 50च्या पुढे तुम्हाला संसाराचा अधिकार नाही देवाचा अधिकार आहे. मुंडका इकडं घुसवायचं आणि भाकरी पुरतं काम पोरायचं करायचं बसून सांभाळायचं म्हणलं की जमत नाही आता हाकालून देते ना काम करायचं भाकरी पुरतं करायचं देवदेव कसं करायचं 12ने देवदेव करायचं 60च्या पुढं. वितेसनाचा जो नरत्याचा आयसा विचार आता कामातुर जो नर सक्षेपकार सांगेना. आता असणारे सांगू लागले नंतर कामातुराचा असणारा विचार असणारा सांगू लागले आता कामातुराचा असणारा ऐका. रावण राणी हिंडे बावताल लंका सोन्याची 33 कोटी देव कोंडिले बंदी कशाळेशी आणि एक दिवशी राम लक्ष्मण जलमले त्यासी सीता माईचा व शोध काढीत व गेले व मारुती लंकेशी. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामचंद्र भगवान की जय.